नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जुळले प्रेम भाग 8. तो गाडीतील दुसरा इसम म्हणाला, हे बघा, हा फोन ज्याचा आहे ना, त्यांचा इथे अपघात झालाय. आम्ही ॲम्ब्युलन्सला कॉल केला आहे, सो तुम्हीही लवकर या. असं बोलून तो इसम त्यांना त्या ठिकाणचा पत्ता देऊन लवकरात लवकर यायला सांगतो. त्या इसमाचे बोलणे ऐकून विकासराव मटकन खालीच बसले. सुबोधराव विकासरावांकडे धावत येत त्यांना पकडतात आणि विचारतात, दादा काय झालं? त्यांच्या चेहऱ्याला हात लावत, अरे दादा बोल ना, काय झालं? विकासराव म्हणाले, सुबोध, अभि, तनू, ॲक्सिडंट, मला जायचंय, सोड. आणि तडक तेथून निघतात आणि पाठोपाठ सुबोधराव पण निघतात. एव्हाना त्यांना ही कल्पना आलीच होती की काय झालं असेल. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलीस आणि लोकांचा गराडा बघून विकासराव आणि सुबोधराव दोघेही घाबरतात. विकासराव आणि सुबोधरावांना तिथे ॲम्ब्युलन्स दिसते आणि तडक ते तिथे जातात आणि ॲम्ब्युलन्समध्ये डोकावून पाहिल्यानंतर विकासरावांच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यांची दोनही मुलं त्यांच्या डोळ्यासमोर निश्चित पडून होती. तेवढ्या तिथे आदित्य आणि अजित दोघेही येतात आणि समोरचा नजारा बघून तेही घाबरतात. अजित प्रसंगावधान दाखवत सर्वांना सावरतो आणि ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरला सांगून ॲम्ब्युलन्स योग्य त्या हॉस्पिटलमध्ये घ्यायला सांगतो आणि नंतर या सर्वांना घेऊन ॲम्ब्युलन्सच्या मागे निघतो. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर आदित्य म्हणाला, डॉक्टर प्लीज चेक देम इमिजिएटली. तो स्ट्रेचरवर आणलेल्या तनू आणि अभिकडे बघत बोलतो. ते सर्व ओळखीचे आणि प्रसिद्ध आसामी असल्याकारणाने त्यांना माहीतच होते, कारण ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आले होते त्या हॉस्पिटलचे ट्रस्ट हे त्यांच्या डोनेशनवर चालत होते. त्यामुळे त्यांनी इमिजिएटली चेक करायला सुरुवात केली आणि अभिकडे बघून नर्सला बोलले. डॉक्टर म्हणाले, नर्स, यांना आत घ्या आणि इमिजिएटली OT रेडी करा. आणि नंतर यस बोलून ती नर्स पण तिथून स्ट्रेचरवर असलेल्या अभिला घेऊन OTकडे निघून जाते. डॉक्टर एक नजर तनूकडे तर एक नजर सर्वांकडे बघत सुचेल त्या शब्दात घाबरत घाबरत बोलत असतात, हे बघा, पॅनिक होऊ नका. त्यांना खूपच जबरदस्त मार लागल्याने जागीच त्यांचा मृत्यू. आणि डॉक्टरचे शब्द तोंडात असतात तोवर विकासराव जवळ जाऊन त्यांची कॉलर पकडून बोलू लागतात. विकासराव म्हणाले, काय म्हणालात? कम अगेन. विकासराव रागात काय करत होते हे त्यांना देखील कळत नव्हतं. सुबोधराव आणि आदित्यने पटकन पुढे येऊन त्यांना सावरले. विकासराव सुबोधरावांना म्हणाले, बघणारे सुबोध, काय बोलतायत ते? माझी तनू मला सोडून हे कसं शक्य आहे? सांग ना यांना काहीतरी. आणि लगेच तनूकडे जातात आणि निस्पित पडलेल्या तिच्या हातात हात घेऊन बोलू लागतात, ए तनू, ए राणी, उठ बाळा, हा तुझा डॅडा बघ, तुझ्यासाठी चॉकलेट्स घेऊन आलाय. उठ ना तनू, प्लीज. बघ, जर तुला कोणी त्रास दिला ना, आपण मारू त्याला. बच्चा, उठ ना लवकर. हा तुला काय आवडते हे? हा हाईड अँड सीक खेळू आपण. हा. आणि नेहमी तूच जिंकणार आणि मी हारणार. हे सुबोध, सांग ना हिला उठ म्हणून. सुगंधा गेली तशी ही पण चालली रे, बघ ना. ए राजा, उठ ग बाळा, तुझ्या भाईला काय सांगू मी? काय सांगू? उठ ग राणी, उठ ना. रडून रडून विकासराव त्यांचे स्वतःचे हाल करून घेत होते आणि ही दोघं बापलेकं त्यांना सावरत होती. तेवढ्याच समोरून शीतलताई आल्या आणि त्यांनी तनूकडे एक नजर बघून सुबोधरावांकडे बघितलं. त्यावर सुबोधरावांनी नकारार्थी मान हलवून त्यांना काय सांगायचे ते सांगितले आणि शीतलताईंनी जागीच हंबरडा फोडला. आदित्य त्यांना सावरायचा प्रयत्न करत होता तर सुबोधराव विकासरावांना. इकडे अजित OT बाहेर थांबून डॉक्टर आतून येण्याची वाट बघत होता आणि तिकडे आदित्य पोलीस आणि डॉक्टरांशी बोलून तनू रिलेटेड सर्व प्रोसिजर पूर्ण करत होता. तेवढ्यात डॉक्टर OTमधून बाहेर आले. अजित आणि शीतलताई बाहेरच होत्या. त्यांना बघून ते बोलले. डॉक्टर म्हणाले, हे बघा, त्यांच्या अंगावरील काचा आम्ही काढल्या आहेत, तरी जखम भरण्यास वेळ लागेल, बट घाबरण्याचे काही कारण नाही. कदाचित अपघातामुळे त्यांना मानसिक धक्का बसला असावा आणि त्यामुळेच त्यांची शुद्ध हरपली असावी.
बट ही इज आउट ऑफ डेंजर नाव. आणि थोड्या वेळाने येतील ते शुद्धीवर. आम्ही त्यांना स्पेशल रूममध्ये शिफ्ट करत आहोत. त्यानंतर तुम्ही त्यांना भेटू शकता. सो काळजी घ्या त्यांची. एवढे बोलून डॉक्टर चालले जातात. शीतलताई म्हणाली, अजित तू जा, आदित्यला मदत कर बाकीच्या प्रोसिडरला. मी थांबते इथे अभिजवळ. जा बाळ. एवढे बोलून शीतलताई अजितला आदित्यच्या मदतीला पाठवतात. इकडे सर्व प्रोसिजर पूर्ण करून आदित्य आणि घरचे तनूच्या डेड बॉडीला घरी आणतात आणि अंत्यविधीची तयारी करायला घेतात. विकासराव तर फक्त शून्यात नजर लावून बसलेले असतात. इकडे हळूहळू अभि शुद्धीवर येत असतो. त्याच्याजवळ अजित आणि रियाला थांबण्यास सांगून बाकी सर्व घरी अंत्यविधीची तयारी करत असतात. अभि शुद्धीवर आल्यावर थोडा गोंधळतो आणि इकडे तिकडे बघू लागतो. त्याची नजर त्याच्याजवळ बसलेल्या अजित आणि रियावर जाते आणि तो क्षणाचाही विलंब न करता त्यांच्याकडे तनूबद्दल विचारणा करतो. आणि आता त्यांच्याजवळही त्याला सर्व काही खरं सांगण्याशिवाय पर्याय नसतो. कसलीच पर्वा न करता अभि तडक हॉस्पिटल बाहेर पडतो. अजित आणि रियाही त्याच्यासोबत निघतात. इथे घरी आल्यावर समोरचा नजारा बघून अभि सुन्न झाला होता. त्याची लाडू, त्याची जान, त्याची छकुली, त्याची छोटी बहीण, जिला त्याने अगदी वडिलाप्रमाणे जपले होते, ती त्याची तनू आज निष्पीत पडली होती. त्याला कसलेच भान राहिले नव्हते. तो काहीच बोलत नव्हता. फक्त तनूच्या निर्जीव देहाकडे डोळे लावून बसला होता आणि मनात सारखा एकच बोलत होता, का मी तिला कार चालवायला दिली? का आज माझ्या चुकीमुळे माझी तनू आम्हाला सर्वांना सोडून गेली? मी कधीच माफ नाही करू शकत स्वतःला. तो उठून सरळ त्याच्या डॅडकडे जातो आणि त्यांच्या हातात हात घेऊन बोलू लागतो, आज माझ्यामुळे आपली तनू आपल्यात नाही. मी जबाबदार आहे ह्या सर्वांसाठी. सॉरी डॅड. मी आता क्षणभरही इथे थांबू शकत नाही. मला नाही बघवणार हे सर्व. एक नजर तनूच्या देहाकडे बघत मनात बोलतो, माफ कर राणी, तुला असं जाताना नाही बघू शकत. आणि तिथून तडक निघून जातो. सर्वजण तो जाताना त्याच्याकडे भरल्या नजरेने बघत असतात. वर्तमान. अचानक कुणाच्या तरी आवाजाने भूतकाळात गेलेल्या त्याच्या तंद्री भंगते आणि तो अलेक्साला कमांड करतो. अभि म्हणाला, अलेक्सा ऑन द लाईट्स ऑन झाल्यावर त्याची नजर त्याच्यासमोर उभी असलेल्या विकासरावांकडे जाते. विकासराव म्हणाले, अभि किती पिणार आहे अजून? अभि काहीच न बोलता अगदी निर्विकार चेहऱ्याने त्यांच्याकडे बघत असतो. विकासराव म्हणाले, आर यू आउट ऑफ युअर माइंड? आय आस्क यू समथिंग. परत अगदी तसाच निर्विकार चेहरा. विकासराव म्हणाले, किती दिवस स्वतःला दोष देणार आहेस? थकलो आहे रे आता. या बाबाला गरज आहे तुझ्या प्रेमाची. अभि ऐकतोय ना? बोलणार आहे काहीतरी. काय करून घेतलंय स्वतःचं? एकदा बघ स्वतःकडे. बाळा, तुझी काहीच चुकी नव्हती झालं त्यात. सावर आता स्वतःला. अभि मोबाईल हातात घेऊन कॉल करतो. अरुण, कम विदिन 5 मिनिट्स. एवढे बोलून कॉल कट करतो. विकासराव म्हणाले, कुठे चालला आहेस? अभि, इट्स टू लेट नाव. सी, इट्स ऑलमोस्ट 3 AM. अभि म्हणाला, डॅड तुम्ही आराम करा. मी ठीक आहे. सकाळपर्यंत येईल मी. एवढे बोलून तो तडक घराबाहेर पडतो. विकासराव तो जाताना त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे साश्रू नयनांनी बघत राहतात. इकडे बाहेर आल्यावर समोर उभ्या असलेल्या कारमध्ये तो जाऊन बसतो. तसा अरुण कार स्टार्ट करतो. अरुण अभिकडे बघत म्हणाला, बॉस? अभि म्हणाला, अभि फक्त निर्विकार चेहऱ्याने त्याच्याकडे बघत बोलतो. अरुणला समजायला वेळ लागत नाही की त्याला काय बोलायचं आहे आणि तो कुठे कार घ्यायला सांगत आहे. मग कार सोनार मेन्शनमधून निघून सरळ त्या ठिकाणी निघाली. काय होईल पुढे? अभि बदलेल का? करेल का माफ स्वतःला? भेटूया पुढील भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.